प्रसंग एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. मी मगाशी सांगत होतो तुम्हाला की स्पर्धा अमुक तमुक. आज दर 6 माणसांपैकी एक भारतीय आहे जगभरात, असं एक वास्तव आहे. 18 ते 30 वयोगटातली 50% मुलं भारतामध्ये आहेत हे आपल्याला माहिती आहे. परवा दिवशी सकाळला तुम्ही वाचलं असेल की आपल्या देशातील 78% टीनएजर्स अँझायटी डिप्रेशनला सामोरे जात आहेत. दीपिका पदुकोणची एक एनजीओ आहे आणि ती असं त्यांचा रिसर्च असं सांगतो, दर 3 पैकी 1 माणूस मानसिक आजारांनी ग्रस्त आहे किंवा मानसिक आजारांचा सामना करत आहे. ही परिस्थिती आहे, भयानक आहे, शोचनीय आहे. कोणत्याही समाजाची संपत्ती म्हणजे, राष्ट्राची संपत्ती म्हणजे तरुण मुलं असतात की जे वेगवेगळ्या नवीन कल्पनांना जन्म देतात, काम करत राहतात, देशाला समाजाला विकासाच्या पदपथावर नेतात. देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि पहिलं भाषण पंडित जवाहरलाल नेहरू करत होते तेव्हा ते असं म्हणाले होते की शिक्षण हे समाज परिवर्तनाचं सर्वात सशक्त महत्वाचं माध्यम आहे. मला आज त्यांची आठवण याच्यासाठी येते की जर मानसिक आजारांनी, निराशेनं, वैफल्यानं आपल्या मनाचे गाभारे व्यापलेले असतील आणि आनंद जर हरवलेला असेल, संवाद मावळलेला असेल, तर पुढच्या काळामध्ये मुलं जर एकलकोंडी बनलेली असतील आणि पबजी खेळत असतील, कार्टून्स बघत असतील, परीक्षांचा अभ्यास त्यांना करावा वाटत नसेल तर गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. ही स्पर्धा आहे. म्हणजे आपण जेव्हा अतुल सर शिकलो तेव्हा, म्हणजे मी जेव्हा शिकत होतो तेव्हा 100 मुलं दाखल झाली तर 12 मुलं पदवीपर्यंत शिकायची आणि त्यांना नोकरी मिळायच्या. मी तुम्हाला निराश करणार नाही, परंतु CMEचे महेश व्यास नावाचे एक CEO आहेत आणि त्यांनी परवा NDTVवर बोलताना असं सांगितलं की विकसित देशांमध्ये अनएम्प्लॉयमेंटचा रेट जो आहे तो अंडर 2 किंवा 3% असतो. तो जर 5% पुढे गेला तर त्या देशावर, त्या समाजावर बेरोजगारीचं संकट कोसळलेलं आहे असं मानलं जातं. सध्याच्या दिवसांमध्ये भारतामध्ये हा जो अनएम्प्लॉयमेंटचा रेट आहे, बेरोजगारीचा दर आहे, तो 9% पुढे आहे. तरी सुद्धा आम्ही असं गृहीत धरून चाललेलो आहोत, आम्ही जे शिकवतो त्या सगळ्या मुलांना नोकरी मिळणार आहे. ही मला आपण मुलांची आणि पालकांची केलेली फसवणूक वाटते. त्याच्यामध्ये तुम्ही टाळ्या का वाजवल्या क्षमा करा, मला माहित नाही, पण मला असं वाटतं की कालपर्यंत आपण जे केलं त्याचं हे अपत्य आहे. कालपर्यंत आपण जे करत होतो त्याचं हे अपत्य आहे. नव्या वाटा धुंडाळाव्या लागतील. मावशी, काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड आहे, काहीतरी बिघडलेलं आहे, तिथं दुरुस्ती करायला लागेल. त्याच्यामध्ये सरकार असेल, त्याच्यामध्ये समाज धुरीण असतील, शिक्षण क्षेत्रातले धुरीण असतील, शिक्षकांनी सुद्धा त्या बदलांच्या पालखीचं भोई व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी स्वतःला सिद्ध करायला पाहिजे, समर्थ करायला पाहिजे, समृद्ध करायला पाहिजे. पण मला असं वाटतं की हे जर आपण नाही बदल स्वतःमध्ये केला आणि मुलांसाठी जर हे जग जरा काही जगण्याच्या लायक नाही बनवलं तर ही पिढी आपल्याला शिव्या देईल. ह्या अशा प्रकारचं तुम्ही आम्हाला शिकवलं, या अशा प्रकारचं तुम्ही आम्हाला जग वाढवून ठेवलंय आमच्या समोर, आमच्या पुढे. अशा प्रकारे ही पिढी निश्चितपणे आपल्याला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण या सगळ्या बदलाच्या प्रक्रियेमध्ये अरुण ठाकूर नावाचे जे काही माझे मित्र आहेत ते खूप चांगलं सांगत आहेत. एका ठिकाणी ते असं लिहून ठेवतात की शिक्षणाशी संबंधित 2 घटक असे, म्हणजे इथे बसलेले अधिकारी मला माफ करतील, शिक्षणाशी संबंधित, अरुण ठाकूर असं सांगतात, मी नाही सांगत, शिक्षणाशी संबंधित 2 घटक असे आहेत की ज्यांना शिक्षणातलं काहीच कळत नाही असं म्हणता येतं आणि मुलं आम्ही त्यांच्या ताब्यात केलेले. त्यातला पहिला घटक आहे सरकार आणि दुसरा आहे पालक. मी जेव्हा असं सांगतो पालक, तेव्हा पालकांना असं वाटलं स्वाभाविक आहे की माझं मूल शिकलं पाहिजे, शिकून नोकरी मिळाली पाहिजे, कमवतो झालं पाहिजे. पण एक लक्षात घ्या, ही स्पर्धा आहे, परीक्षा नावाची जी गोष्ट आहे
ती मुलांना जर इतक्या मोठ्या प्रमाणावर अँझायटी डिप्रेशनमध्ये नेत असेल, ते डिप्रेशन क्लिनिकल डिप्रेशनकडे जर झुकत असेल तो दोलक, आणि आपला समाज जो आहे तो जर मानसिक रोगांचा बनवायचा नसेल, तर मुलांना स्पर्धेविषयी सुद्धा आपण सतत मुलांशी बोलत राहायला पाहिजे, सहजीवनाविषयी बोलत राहायला पाहिजे. गॉड मस्ट बी क्रेझी सारखे सिनेमे दाखवले पाहिजे, त्याच्यावर चर्चा घडून आणली पाहिजे आणि सतत सहजीवनाविषयी बोलत राहायला पाहिजे. आज आपण पाहतो, जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, तरी अभंग असू द्या, सदैव आपली माणुसकीची नाती, अशा ज्या प्रार्थना आहेत त्या पोपटकंची केल्यासारखी मुलं म्हणतात. मुलं हेही म्हणतात, माणसाने माणसाशी, माणसा समजणे, पोपटकंची केल्यासारखं म्हणतात. मुलं भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे असं म्हणतात. परंतु जाती धर्म याचं विष इतका आम्ही समाजामध्ये कालवलेलं आहे, ते विष आता गुंगीचं औषध बनल्यासारखं भिडलेलं आहे आणि समाज विपन्न अवस्थेच्या गर्दीत कोसळून पडतो की काय, अशा प्रकारची भीती माझ्यासारख्या एका कार्यकर्त्या शिक्षकाला वाटते आहे. तेव्हा मला असं वाटतं की अनेक गोष्टी आहेत की ज्याच्याविषयी सजगतेने मुलांना बघायला आपण शिकवलं पाहिजे, त्यांच्याशी सतत बोलत राहायला पाहिजे, अभ्यास करायला शिकवलं पाहिजे, खेळ खेळायला शिकवले पाहिजे. बनियन ओलं होईपर्यंत मुलं जेव्हा खेळतील तेव्हा मला असं वाटतं की निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करतं, ही फळ्यावर येण्याची गोष्ट नाहीच आहे. खरं ना, नेहमी खरे बोलावे असं आम्ही म्हणत गेलो आणि मुलं बोलतात का खरं सांगा. भांडण तंटा करू नये, चोरी लबाडी करू नये, बलात्कार हिंसा करू नये, आम्ही सगळं शिकवतो सांगतो तरी मुलं करतात. समाज नावाच्या शाळेमध्ये मुलं शिकतात. सगळ्या गोष्टी शिक्षकांना शक्य नाही, समाजाला सुद्धा बदलावं लागेल. म्हणून मी म्हणतो की स्पर्धेच्या विषयी मी काहीतरी सांगत होतो आणि थांबणार आहे की 2 मुलांना शिबिरासाठी पाठवलेले. लातूर मधले 2 मुलं आहेत आणि माझ्या गावातले बहिरवाडीतले 2 मुलं आहेत. लातूर मधली जी 2 मुलं आहेत, 10वीची परीक्षा झालेली आहे, एका बेंचवर बसणारी जीवश्य कंटस्थ मित्र जर आला नाही तर याला घास अडकायचा गळ्यात, इतके जीवश्य कंटस्थ. आता 2 मुलंच घेतले, मुली का नाही घेतल्या असं तुम्ही म्हणाल, मुली पण समजा. या मुलांना ताडोबाच्या जंगलामध्ये सहलीसाठी शिबिरासाठी नेलेलं आहे आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे बहिरवाडीची पण अशीच सवंगडी आहे, 2 सोबती आहेत, ग्रामीण भागातले आहेत. लातूर मधल्या मुलांना आधी एक प्रसंग उभा केला. आपण अनेक प्रसंग, आज जिजाऊंची जयंती आहे, ज्यांनी शिवबा घडवला, ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं आणि आजही आपल्याला ते प्रेरणा देत आहे. मॅनेजमेंट गुरु पासून तर फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, काउन्सिलर असं शिवाजीचं जे आपल्या समोर एक चरित्र आहे, चित्र आहे. तर तिथे ते आग्र्याला कोणाला झोपून ठेवलं त्याच्यापेक्षा बाबा तुला जर असा एखादा प्रसंग तुझ्या आयुष्यावर गुदरला तर तू काय करशील, शिवाजींनी हे केलं होतं, असे आत्ताच्या कालसुसंगत प्रश्न असले पाहिजे. मूल्यमापनामध्ये बदल व्हायला पाहिजे. तसे होतात आहे, अजून आपल्याला बदलायला लागेल. परंतु ह्या मित्रांना दोघांना जेव्हा लातूर मधल्या म्हणण्यापेक्षा पुण्यात आहे, कारण लातूर मधून मला परत जायचंय बाहेर अजून, तिथं उभं केलं आणि त्यांना सांगितलं की अंधार पडलेला आहे, आता 7 वाजता आलेले आहेत, म्हणजे 7:45 वाजले, अंधार पडायला झालेला आहे. एक वाघ उपाशी आहे आणि तो वाघ 15 दिवसांचा उपाशी आहे, पट्टेरे मॅनिटर आहे, माणसं खातो. या मुलांना तिथं उभं केलं आणि त्या तिथल्या शिबिरातल्या शिक्षकांना सांगितलं वाघ येणार आहे, तुम्ही काय करणार सांग. तर ते बहिरवाडीची मुलं म्हणले नाही सर थांबा, त्यांना कशाला विचारतात, आम्ही सांगतो ना आधी, आम्ही बिबट्या बघितलेल्या, मग बरोबर तुम्ही सांगा. तर ते म्हणाले की चिंगाट पळायचं जोरात आणि एकाने इकडे पळायचं, एकाने इकडे पळायचं. वाघाला असं वाटलं की इकडे जावं का इकडे जावं, म्हणजे तोपर्यंत पुढे निघून जाऊ. अरे सर म्हटले असं इतकं सोपं नाहीये, तो ताकद नाही, 2 छलांग मारी, नरडीचा घोट घेईल, मॅनिटर आहे, 15 दिवसाचा उपाशी, माहिती का तो. म्हणजे मुला म्हणेल नाही असं नाही जमणार, काहीतरी वेगळं करावं लागलं, वेगळी आयडिया लावून. मग म्हणे झाडावर चढू, आम्हाला सरसर झाडावर चढता येतं. अनेक गोष्टी राजीव खांडेकर परवा सांगत होते की शहरातल्या मुलांना काही गोष्टी येतात आणि ग्रामीण भागातल्या मुलांना काही असतात, पण ग्रामीण भागातल्या मुलांना जास्त शहरातल्या मुलांपेक्षा गोष्टी येतात आणि ती जरा आंब्यासारखी अशी डेरेदार वाटतात, अशोकाच्या झाडासारखी कल्याण डोंबिवली करत बसतात म्हणे शहरातली मुलं. मी त्याच्याशी सहमत नाहीये,
मुलांना असं हिनवून बोलू नये. पण जेव्हा असं विचारलं तेव्हा ती मुलं म्हणाली की असं पण जमणार नाही, झाडावर चढता पण येणार नाही म्हणतात, तर मग ठीक आहे, आम्ही आमच्या शेजारच्या घरामध्ये असं बघितलं होतं की ती सुमनबाई नावाची एक बाई होती आणि वाघ आला, ते करडू जे होतं तिनं त्या बघितल्यानंतर हा हू केलं, काठीनं वाघाला पळून लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या वाघानं ते सोडून दिलं करडू आणि ती शेळीचं करडू वाचलं आणि वाघ पळून गेला. तर मग आम्ही काय करू म्हणाले की दोघं मिळून जोरात आरडाओरडा करू आणि इथं झाड आहे ना त्याच्या काटक्या मोडू आणि उभे राहू वाघासमोर, संघर्ष करू, प्रतिकार करू. वाघ आहे म्हटलं तर खातो, वाघ म्हटलं तर खातो, संघर्ष करू. मग आता ही पुण्याची मुलं होती, लातूर बदलून आले पुण्यात. तर पुण्यातल्या मुलांना विचारलं, बघा जीवश्य कंठस्थ मित्र आहेत, एकमेकाची शिवाय राहिलेली नाही, 1ली ते 10वीचे क्लासमेट आहे, एका बेंचवर बसणारे, एका डब्यामध्ये डबा शेअर करणारे. जेव्हा असं विचारलं तेव्हा एक चुणचुणीत मुलगा होता, तो म्हणाला मी पुणे मॅरेथॉन पळतो आणि मी 10 किलोमीटर पळलेलं आहे, तर मला वेगात पळता येतं. सर तुमचा हा काही प्रश्न आहे का म्हणाला. वेगानं धावायचं आणि पुढे जायचं. सर म्हणाले तू वाघ बघितलेला आहे का. म्हणाले हा झू मध्ये बघितलेला आहे. अरे झू मधला वाघ जंगलातला वाघ तुला कळतं का माहिती पडत. तर हा मुलगा म्हणाला बघा नीट विचार करा, इथं लातूर शिक्षणाचं हब आहे, कोट्यामध्ये 60 आत्महत्या मुलांनी केलेल्या आहे. आपली मुलं आपल्याला हवीत का मार्क्स हवेत, आपली मुलं मार्क्स मशीन आणि मनी मशीन हवीत का माणसं म्हणून आपल्यासमोर अवतीभोवती असायला पाहिजे. तेव्हा या मुलानं सांगितलं सर मला वाघापेक्षा वेगानं धावायचं नाही, माझ्या मित्रापेक्षा वेगानं मी धावलो तर मित्र याला खाईन आणि मी पुढे जाईल. मृत्यूच्या कराल दाढेमध्ये जर सख्या मित्राला ढकलणारा मित्र या शिक्षणातून घडत असेल तर मला असं वाटतं की आपण ही स्थिती जी आहे याची जास्त चिंता आणि चिंतन करायला पाहिजे. हे चिंतन करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना सदिच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. मला बोलवलं आणि मला ऐकून घेतलं, बराच वेळ सहन केलं, त्याबद्दल मी आपल्या उपस्थितीसाठी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. विवेकानंद 3 टप्प्याकडे आपण आहोत. आभार प्रदर्शन, आभार मानणं आपलं हे आमचं कर्तव्य आहे. आपल्या वयाचा विचार न करता, भाषेचा विचार न करता, वातावरणाचा विचार न करता ज्यांनी या कार्यक्रमाला वेळ दिली आणि अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं असे आमच्या प्रमुख व्याख्याता डॉक्टर मॅक्सिम बन्सन उर्फ मॅक्सिम मावशी यांचं विराला परिवाराच्या वतीनं आभार मानल्याशिवाय हा कार्यक्रम संपूर्ण आम्हाला योग्य वाटत नाही. ऊर्जेचा स्रोत असलेले आमचे ज्येष्ठ बंधू, आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊसाहेब चासकर सर गेल्या 1 तासापासून जणू काही त्यांनी आम्हाला जादूनं भारावून टाकलं होतं, त्यांचं मी विराला परिवाराच्या वतीनं अतिशय मनापासून ऋण व्यक्त करतो. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विपिनजी इटनकर साहेब, माननीय शिक्षणाधिकारी वैशालीताई जमादार मॅडम, लातूर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सन्माननीय तृप्तीताई अंधारे, शिरोरानपा आणि निलंगा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय संतके साहेब, बोर्डाचे सहसचिव माननीय संजयजी पंचकले साहेब, माननीय रामभाऊजी कापसे साहेब, आमचे सर्व मार्गदर्शक विस्ताराधिकारी साहेब, सर्व केंद्र प्रमुख साहेब, मुख्याध्यापक, शिक्षक बांधव, बीआरसीचे आमचे सर्व मित्र, उपस्थित सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, सर्व संघटनांचे पदाधिकारी, मान्य शिवाजीरावजी साखरे सर, सुनील जहाके सर, विजयकुमारजी गुप्ते सर, परमेश्वरजी बालकुंडे सर, अतुलजी देऊळगावकर साहेब, भागवतजी जोशी सर, आशपाकजी पठाण सर, स्वच्छता अभियानचे समन्वयक उद्धवजी फड सर, सर्व पत्रकार बांधव, उपस्थित विद्यार्थी बांधव, सर्व मुख्याध्यापक आणि पुन्हा एकदा सर्व शिक्षक बांधव, असे ज्ञात अज्ञात सर्वच आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं कार्यक्रमापूर्वी आणि कार्यक्रमात, अशा सर्वांचेच इरादा परिवाराच्या वतीनं हार्दिक ऋण व्यक्त करतो. इरादा परिवारातील सर्व सामान्य सदस्यांना विनंती करतो की ग्रुप फोटो घेण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यावं. पुनश्च एकदा सर्व उपस्थित बांधवांचे इरादा परिवाराच्या वतीनं शतशः एक मिनिट. एक मिनिट सर. समोर बघा सगळे.
भाऊसाहेब राव तर चॅनल पाहिजे. हो एक मिनिट पॅन मारू दे. तुम्ही कसं आहे संजीवनी ये ना. समोर बघा मॅडम.